सकाळच्या नाश्त्यासाठी आपण इथे गाजर मुळ्याचा पराठा बनवून घेतोय. त्यासाठी मी इथे 2 मुळे असे मोठे आणि जाड घ्यायचे. 2 गाजरसुद्धा आपल्याला मोठे आणि जाड घ्यायचे. दोन्ही किसून घ्यायचे आणि नंतरनं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला 10-15 मिनटं साईडला ठेवून नंतरनं पाणी सुटलं की आपल्याला हा जो गाजर मुळ्याचा किस आहे तो असा पिळून घ्यायचा. नंतरनं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये ओवा, मीठ घालायचं आहे. 2-3 चमचे तेल घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊन पाणी घालून घट्टसर असा याचा आपल्याला गोळा बनवायचा. आता हा पराठा बनवताना पीठ जास्त पातळ अजिबात मळायचं नाही. तर इथे बघू शकता आपण पिळून घेतलं होतं. पाणी तेवढं निघालेलं आहे. आलं, लसूण, जिरं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि नेहमीचे जे मसाले आपण वापरतो ते मसाले यामध्ये घालून अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालून व्यवस्थित सारण मिक्स करून घ्यायचं. एकदा आपलं सारण तयार झालं की लगेच पराठा इथे लाटायला घ्यायचा. हे अजिबात सारण ठेवायचं नाही किंवा मुळा आणि गाजराचा पराठा बनवताना सारण अजिबात शिजवलंसुद्धा जात नाही. चवीप्रमाणे सारणामध्ये परत एकदा मीठ घालून घ्या. नंतरनं अशी पातळ चपाती लाटून घ्या. सारण हाताने कडेपर्यंत पसरून घ्या आणि नंतरनं असे फोड करून आपल्याला चौकोनी आकारामध्ये पराठा इथे लाटायचा. आता मुळ्याचा आणि गाजराचा पराठा थोडासा जाड असतो कारण सारण खूप ओलं असतं, त्यामुळे पातळ असा लाटता येत नाही आहे. तरी पण मी इथे पातळ लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. पराठा लाटून झाला की गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवरतीच हा पराठा चांगला भाजून घ्यायचा. गवळा उलटून घ्यायचा, तेल लावून घ्यायचं आणि मग आपल्याला पराठा चांगला खरपूस भाजायचा. सगळ्यात शेवटी आपल्याला तूप लावून घ्यायचं. मुळ्याचा पराठा